बघा हा प्रोडक्ट जो आहे ना, याचं नाव आहे ॲलोविकॅल. हा प्रोडक्ट आपण दुधासाठी वापरला, बरोबर. हा प्रोडक्ट आपण का वापरतो? आपल्याला दूध वाढवायचंय, आपल्याला पाळीव प्राण्यांचं दूध वाढवायचंय, आपल्याला लोकांचा खर्च कमी करायचा आहे. जो डेअरीचा व्यवसाय आहे ना, या डेअरीच्या व्यवसायामधलं जे फलित आहे किंवा त्यांना मिळणारं जे उत्पन्न आहे ना, त्या उत्पन्नामध्ये वाढ करून द्यायची आहे. म्हणून हा प्रोडक्ट आपल्यासाठी खूप महत्वाचा. नॉर्मली आज जर बघितलं तर आपण जे खातोय ते केमिकल युक्त खातोय, याची तुम्हाला कल्पना आहे, बरोबर. जे बाजारामध्ये येत आहे, युरिया टाकलेला असेल, बाकीचे जे काही धान्य असतील, जे पिकवत असताना केमिकलचा वापर केलेला आहे, ज्या पद्धतीने आपल्या पोटामध्ये केमिकल चाललेलं आहे, आणि या धान्याला पिकवण्यासाठी किंवा त्या गायीचा, म्हशीचा, इतर जनावरांचा, पाळीव जनावरांचा चारा तयार करण्यासाठी त्या ठिकाणी काय केलेलं आहे? केमिकलचा वापर केलेला आहे. आणि हा केमिकलचा वापर केलेला आहे तसंच त्या जनावरांच्या पोटामध्ये चाललं, आणि म्हणून त्यांच्याही हेल्थला प्रॉब्लेम यायला लागला. चालू घडीचा विचार केला, आधुनिक जगाचा विचार केला, तर या ठिकाणी युरिया सारखे पदार्थ, युरिया सारखे प्रोडक्ट त्या दुधाच्या कॅल्शियम मध्ये किंवा इतर बाकीचं मार्केट जर तुम्ही बघितलं, तर त्या मार्केटच्या प्रोडक्टमध्ये कुठल्याही प्रकारचं वनस्पतीयुक्त औषध तयार केलेलं नाहीये. त्याच्यामध्ये युरियाचा वापर जास्त केला, त्याच्यामध्ये केमिकलचा जास्त वापर केला, आणि त्याच्या मार्फत दूध वाढवण्यात आलं. आता शेतकऱ्यांची ओरड काय आहे? माझ्या गाईचं दूध वाढलं, मी हा प्रोडक्ट वापरला, मला तो प्रोडक्ट वापरला, त्या गाईचं दूध वाढलं खरं, पण त्या ठिकाणी माझ्या जे असते त्याच्यावर, त्याच्या शरीरावर वाईट परिणाम व्हायला लागला. आम्ही तुमचा प्रोडक्ट का घेतोय किंवा तुमच्या प्रोडक्टला इतकं इम्पॉर्टन्स का देतोय, का आम्ही तुम्हाला फोन करायला लागलोय, त्याला कारण एक आहे की तुमचा जो प्रोडक्ट आहे ना, तो तुमचा प्रोडक्ट जो आहे तो आयुर्वेदिक प्रोडक्ट आहे. तो आयुर्वेदिक प्रोडक्ट आहे, आणि म्हणून तो आम्हाला आवडला आणि त्याचे आम्हाला रिझल्ट आले, आणि म्हणून आम्हाला वाटतं की हा प्रोडक्ट इतरांपर्यंत पण पोहोचवला पाहिजे. आणि मग आत्ताच्या तुम्ही चालू घडीला फाईट देण्यासारखा तुमच्याजवळ प्रोडक्ट तयार झालेला आहे. याचं नाव आहे हर्बल ॲलोविकॅ. फॉर्म्युलेटेड लिक्विड आहे, फूड सप्लिमेंट फॉर ॲनिमल. आणि मग याच्यातून आपल्या जनावरांना काय मिळतंय? याच्यातून आपल्या जनावरांना कॅल्शियम मिळायला लागलं, याच्यातून आपल्या जनावरांना फॉस्फरस मिळायला लागलं, याच्यातून आपल्या जनावरांना व्हिटॅमिन मिळायला लागलं, की जे मिळतच नाहीये. मायक्रो आणि मॅक्रो याच्याबद्दल मी तुम्हाला बोललो. जे नॉर्मली चारा त्या जनावरांना दिला जातो त्याला म्हणतात मॅक्रो, म्हणतात त्याला. आणि जे तुम्ही आता आयएमसीचं ॲलोविकॅल देऊन जे देत आहे, त्याचं नाव आहे मायक्रो न्यूट्रिएंट्स पुरवणारं. हे तुमच्या हातात आलेलं काय आहे? लक्षात ठेवा, एक वरदान आहे. जनावरांची जी हेल्थ पाहिजे होती ती हेल्थ त्या ठिकाणी मिळाली. याच्यामध्ये ऍडिंग जर बघितलं तर मग व्हिटॅमिन D3 हे सुद्धा कॅल्शियमचं काम करतं. त्याच्यानंतर व्हिटॅमिन B12 एनर्जी द्यायचं काम करतं. आणि मग सगळ्यात महत्वाचं, याच्यामध्ये नॅचरल हर्ब आहेत साहेब, वनस्पती आहेत त्याच्यामध्ये नॅचरल हर्ब आहेत. आणि राहिला प्रश्न, हे चिलेटेड आहे, सेंद्रिय पद्धतीने तयार केलेला हा प्रोडक्ट आहे. त्याच्यामध्ये जे एक्स्ट्रॅक्ट वनस्पतीचा असतो ना, ते सगळं त्याच्यामध्ये मिसळलेलं आहे. लिक्विडच्या स्वरूपात बनवलेलं फूड आहे. कशासाठी? तर सप्लिमेंट, इन्क्रीज द मिल्क, दुधाची वाढ चांगल्या पद्धतीने होऊन जाईल. घट्ट दूध पाहिजे ते त्या ठिकाणी मिळून जाईल. तर त्या ठिकाणी दाताची ताकद किंवा दाताची स्ट्रॉंगनेस वाढवायचं काम किंवा हाडांची ताकद वाढवायचं काम या प्रोडक्ट मार्फत चालतंय. मार्केटमध्ये तुम्हाला लोक हेच सांगतील, युरियायुक्त प्रोडक्ट आहे तो, केमिकल युक्त प्रोडक्ट आहे तो. आणि जर तुम्ही इतकं सुंदर हा प्रोडक्ट लोकांसमोर घेऊन गेला, मग हा प्रोडक्ट द्यायचा तरी कुणाला? घोड्याला देऊ शकता, म्हशीला देऊ शकता, त्याच्यानंतर तुम्ही वासराला देऊ शकता, पोल्ट्री फार्म वाल्यांना देऊ शकता. इतका सुंदर प्रोडक्ट, ज्या प्रोडक्टमध्ये फॉस्फरस आहे, व्हिटॅमिन D3 आहे, व्हिटॅमिन B12 आहे, त्याच्यानंतर याच्यामध्ये कॉपर आहे, याच्यामध्ये झिंक आहे, याच्यामध्ये कोबाल्ट आहे, याच्यामध्ये आयर्न आहे, ज्याच्यामध्ये व्हिटॅमिन H आहे, शतावरी आहे. आता बघा इथं जर बघितलं ना, हर्बल वनस्पती बघा, हर्बल एक्स्ट्रॅक्ट तयार केलेला आहे. शतावरी, दूध कमी असेल ना, जी महिला डिलिव्हरी झालेली आहे, की जिला दूध व्यवस्थित येत नसेल, तर आयुर्वेदिक मेडिकलमध्ये आता सध्याच्या घडीला डॉक्टर तिला शतावरीचं काय लिहून देतात? ग्रॅन्युल लिहून देतात, कारण तिचं दूध वाढावं. बरोबर. तर या ठिकाणी शतावरीचा वापर केलाय. आणि विशेष म्हणजे नुसता शतावरीचा वापर केला नाही, तर त्या शतावरीमध्ये असणाऱ्या मायक्रो घटकांचा उपयोग या ठिकाणी करून घेतला. मध्ये शतावरीचा वापर याच्यासाठी केलाय की त्या ठिकाणी त्या गायीचं, त्या म्हशीचं दूध वाढावं.
या दृष्टिकोनातून शतावरीचा एक्स्ट्रॅक्ट म्हणजे त्यातला मेन तत्व काढली गेली साहेब. जिवंती वापरलंय, कंबोजी वापरलंय, ॲलोवेरा वापरलाय, अँटी ऑक्सिडंट आहे, अँटी मायक्रोबियल आहे, अँटी बॅक्टेरियल आहे. हा, अशा प्रकारे लक्षात ठेवा त्याच्यामध्ये असणारे गुणधर्म या ठिकाणी वापरण्यात आलेली आहे. आणि आपण देतोय आयुर्वेदिक प्रोडक्ट. छोड़के मृत्यु छोड़ के सभी बीमारी के ऊपर कलौंजी काम करती है. इसका मतलब ये है कि कितना एंटीबायोटिक सत्व इसमें है, कितना एंटी मायक्रोबियल आहे ये. विदारी कंद, खरचे हर्ब याच्यामध्ये मिसळलेले आहेत. शतावरीचं आईचं पाचन संस्थान चांगलं होईल. लॅक्टिफेरस टिश्यूज म्हणून असतात, म्हणजे जनावरांचे जे कास असते त्याच्यामध्ये, त्या कासेमध्ये दूध वाहिन्या, तुमच्या भाषेमध्ये दूध वाहिन्या, त्या दूध वाहिन्यांना स्ट्रॉंग बनवायचं किंवा त्या ठिकाणी डायलेट करायचं काम या शतावरी मार्फत चालतं. आणि याच्यामुळे दूध वाढतं. डेअरीला जे दूध घालतात ना, अशा जनावरांचं शतावरी मार्फत खूप चांगला उपयोग होतो. आता तुम्ही फॉस्फरसचा विचार कराल, फॉस्फरसचा उपयोग काय आहे, तर प्रोटीन व्यवस्थित तयार करणं. प्रोडक्टमध्ये जिवंती वापरण्याचं त्याला कारण आहे, लक्षात ठेवा, त्याला गर्भस्थापनीय द्रव्य असं म्हणतात. दुसरा अजून एक उपयोग आहे स्तन्य म्हणून. स्तन्य म्हणजे दुभत्या गायी, दूध देणाऱ्या गायी, दूध देणाऱ्या म्हशी, स्तन्यजन्य प्रोडक्ट आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे. स्तन्ययुक्त, त्याच्यानंतर गर्भस्थापनीय, अशा प्रकारचे गण तयार केले जातात. दुधाला घट्टपणा यावा, जनावरांना हीट सिम्पटम्स तयार व्हावेत, त्याची जनावरांची प्रोनाउन्समेंट ऑफ हीट म्हणजे काय, टायमावर गाय, म्हैस, पालतू जनावर जे आहे ते आपल्या भाषेमध्ये माझावर यावं, किंवा या ठिकाणी जनावरांचा भाकड काळ कमी करण्याच्या दृष्टिकोनातून या प्रॉडक्टमध्ये जिवंतीचा वापर केलेला आहे. 12ही महिने हा प्रॉडक्ट वापरा. आता तुम्हाला माझं उदाहरण पटेल का, पटणार त्याचं उत्तर देऊ तुम्हाला मी. जेव्हा एखादी महिला डिलिव्हरी होते, त्या ठिकाणी आईमार्फत दुधाची उत्पत्ती होते आणि ते दूध बाळाला दिलं जातं. हे तुम्हाला पटेल, ते दूध बाळाला दिलं जातं. आणि जेव्हा बाळ हे वरच्या अन्नावर येतं, तेव्हा त्या आईचं दूध हे होतं ते कमी होतं आणि कालांतरानं ते बंद होतं. आपण जनावरांना वर्षानुवर्ष पिळत राहतो. आपण जनावरांचं दूध वर्षानुवर्ष, म्हणजे आपली उपजीविका चालावी त्या अनुषंगानं त्या जनावरांचं वर्षानुवर्ष दूध काढत असतो. आणि मग अशा जनावरांना मायक्रोन्यूट्रिएंट्सची गरज ही राहणारच आहे. अशा जनावरांना हाडं ताकद करण्याची जरूरत राहणारच आहे. आणि जेव्हा असं जनावर एकदा गरोदर होतं, असं जनावर एकदा प्रेग्नंट होतं, अशा जनावरांच्या बाबतीत जर विचार केला तर त्याच्या पोटातील असणारं जे बाळ आहे किंवा ते वासरू आहे, पेडकू वासरू, तर त्याची हाडं निर्माण करण्यासाठी त्या ठिकाणी एनर्जी वापरली जाते. आणि अशा जनावरांना जर समजा टायमाला मायक्रोन्यूट्रिएंट्स नाही मिळाली, तुम्ही पाहिलं असेल, लक्षात ठेवा, जनावर जर गाभण राहिलं तर त्या ठिकाणी त्याची तब्येत कमी झालेली दिसते तुम्हाला. त्या गायीच्या पोटात असणारं, त्या म्हशीच्या पोटात असणारं जे तिचं बाळ आहे ना, त्या बाळाच्या वाढीसाठी अतिशय सुंदर पद्धतीनं काम करतो. म्हणजे हा प्रॉडक्ट आपण नुसताच दूध वाढीसाठी नाही वापरत, तर हा प्रॉडक्ट आपण तिला 12ही महिने वापरू शकतो. अशा प्रकारचा एवढी ताकद असणारा हा प्रॉडक्ट आहे. मग तुमच्या जनावरांसाठी वरदान असणारे प्रॉडक्ट आहेत साहेब. आणि मग मी तुम्हाला याच्या अगोदरचे पुरावे दाखवले. त्या जनावरांचं एसएनएफ वाढतंय. त्याच्या घडीला जे डेअरीला दूध घालतायत ना, या लोकांना गरज कशाची आहे, तर या लोकांना त्या गायीचं फॅट वाढवण्याची गरज आहे. या लोकांना त्या गायीचं एसएनएफ वाढण्याची गरज आहे. गायीच्या मालकाचा असा रिपोर्ट मी काढला, तर त्या ठिकाणी ते दूध जे होतं गायीचं दूध, त्याला म्हशीच्या दुधाचा रेट मिळाला. मग लोकांना काय पाहिजे साहेब, फॅट वाढवायचंय. लोकांना काय पाहिजे, लोकांना पाहिजे त्याचं एसएनएफ वाढवायचंय आणि ते पण आयुर्वेदिक पद्धतीने वाढवायचंय. आणि ते तुमच्या मार्फत होऊ शकतं. अरे तुम्ही जीवन दान देताय, तुम्ही पुण्याचं काम करताय. जनावरांच्या पोटामध्ये जाणारं विष थांबवायचं काम तुमच्या मार्फत होतंय, हे तुम्ही विसरू नका. हे किती द्यायचं, जर तुम्ही म्हशीला देत असाल किंवा तुम्ही गाईला देत असाल, तर याची द्यायची मात्रा जी आहे ना, मी तर सांगेन पहिल्यांदा 50 ml न चालू करा. पहिल्यांदा सकाळी 50 ml आणि संध्याकाळी 50 ml याची मात्रा द्या. आता शेतकऱ्यांसाठी फायदा काय, शेतकऱ्यांसाठी इतकं महत्वाचं का उपयोगाचं आहे हे लक्षात घ्या ना. हा प्रोडक्ट वापरल्यानंतर जर का समजा
गाईचा दूध म्हशीच्या दुधाचा मिळत असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला पैशाची वाढ झाली. आणि जर का माझं हे 725 रुपयाचा प्रॉडक्ट तुम्ही जर वापरला तर त्या ठिकाणी फॅट आणि एसएनएफच्या दृष्टिकोनातून पैशाची वाढ झाली. आणि ह्याच्यामुळं पैशाची वाढ झाल्यामुळं याच्यात तुमचा फायदा काय, तर तुम्ही जनावरांच्या डॉक्टरला दूर ठेवाल. म्हणजे त्या ठिकाणी डॉक्टरांना जी फी द्यावी लागणार आहे ना, ती त्या ठिकाणी फी द्यावी लागणार नाही. म्हणजे डॉक्टर दूर झाला, त्या ठिकाणी जनावरांचं हेल्थ चांगलं राहिलं, जनावरांची हाडं बळकट व्हायला लागली, जनावरांचे दात चांगले व्हायला लागले, जनावरांना पाहिजे असणारं कॅल्शियम मिळायला लागलं, जनावरांना पाहिजे असणारं फॉस्फरस मिळायला लागलं, जनावरांचा भाकड काळ कमी व्हायला लागला. म्हणजे ओव्हरऑल शेतकऱ्याचा फायदा किती आहे विचार करा ना. म्हणजे या प्रोडक्ट वापरून जर का समजा पैशाला पैसा राहतोय, 4 पैसे वाढवून येत आहेत, जनावरांची हेल्थ चांगली राहते, त्याच्या पोटात जाणारं केमिकल कमी होत आहे, आणि मग तुमचं जनावर जे आहे ते तब्येतीनं सुद्धा सुंदर राहत असेल, तर हा प्रॉडक्ट तुमच्यासाठी बनवलेला आहे अतिशय महत्वाचा. आणि आयएमसीनं तयार केलेलं हे आपल्या जनावरांसाठी, पालतू जनावरांसाठी काय आहे, वरदान आहे. टंकीमध्ये द्या, तुम्ही जनावरांच्या जे काही पेंड वगैरे देता त्याच्यामध्ये मिसळा, जनावरांच्या चाऱ्यामध्ये मिसळा, कशासोबत पण त्याच्या पोटात गेलं पाहिजे. आनंदाची बातमी शेतकऱ्यांसाठी, हा प्रोडक्ट शेतीमध्ये पण वापरला जातो. शेतीमध्ये हा प्रोडक्ट का वापरला जातो, तर याच्यामधून त्या शेतीला लागणारं फॉस्फरस आणि झिंक, बोरॉन खूप मोठ्या प्रमाणात मिळतं. आणि त्याच्यामुळं फळांचा आणि पिकांचा आकार इतका सुंदर होतो. ज्या टायमाला एखादी बाग फळांवर असते, त्या टायमाला या ॲलोविकॅलचा वापर अतिशय सुंदर पद्धतीने तुम्ही करू शकता. असणाऱ्या फळाची चकाकी वाढवण्यासाठी याचा चांगला उपयोग होतो. गेल्या 2 दिवसामध्ये मी केळीला हे वापरलं गेलं, आणि त्या ठिकाणी त्या केळीचा आकारमानात वाढ झाली, आणि त्या केळीची जी क्वालिटी आहे ना, खूप सुंदर झाली. म्हणजे एखादं पीक जर फळावर येत असेल, त्या टायमाला शेवटी हा प्रॉडक्ट तुम्ही एका एकरासाठी पहिल्या स्टार्टला तुम्ही 2.5 लिटर वापरा, आणि 15-20 दिवसानं परत राहिलेलं 2.5 लिटर त्या पिकाला सोडून द्या. पहिल्यांदा 2.5, परत 2.5, आणि जर वाटलं तुम्हाला की परत तिसरा एक त्या ठिकाणी फेरा घेऊ शकता 2.5 लिटरचा. म्हणजे हे 200 लिटर पाण्यामध्ये 2.5 लिटर तुम्ही ड्रीप मधून सोडण्यासाठी देऊ शकता. तर या प्रॉडक्ट आय थिंक जसा जनावरांसाठी उपयोग आहे, तसा हा प्रॉडक्ट शेतीसाठी सुद्धा वरदान ठरलेलं आहे. आय थिंक हे सगळं तुम्हाला खूप आवडलेलं असेल, आणि याच्या बाबतीत जर का तुम्हाला काही प्रश्न असतील तर नक्कीच तुम्ही मला विचारू शकता. थँक्यू. महत्वाचा डेमो आहे. या डेमोसाठी तुम्हाला पहिल्यांदा घ्यायचा एक ग्लास. तो चांगला क्लिअर असला पाहिजे, चांगला ट्रान्सपरंट असला पाहिजे. तर याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय, पाणी घ्यायचंय. बघा, या ग्लासमध्ये मी पाणी ओततोय, बरोबर. पाणी घेतलं, मी काय करतोय तर आपलं बेटाडीन नावाचं औषध, जे खूप केमिकलनं गच्च भरलेलं असं हे बेटाडीन नावाचं औषध घेतलं. तुमच्या जनावरांच्या पोटात अशा पद्धतीनं केमिकल गेलं, जनावर खूप चांगलं होतं, परंतु जो चारा दिला गेला किंवा बाहेरचं कॅल्शियम दिलं गेलं, त्या कॅल्शियम मधून त्या जनावरांच्या पोटामध्ये केमिकल गेलं. आणि अशा केमिकलला घालवण्यासाठी आमचा प्रॉडक्ट कसा काम करतो हे जर बघायचं असेल, तर या ठिकाणी आम्ही ॲलोविकॅल याच्यामध्ये टाकून तुम्हाला दाखवतो. याच्यामध्ये मी ॲलोविकॅल टाकलं, बरोबर. तुम्हाला हळूहळू दिसायला लागला असेल त्याच्या कलर मधला चेंजेस. एक शंका आली असेल, तर अजून पण थोडंसं त्याच्यामध्ये बेटाडीन दिसतंय, बरोबर. आता मी काही वेळापूर्वी याचा चमत्कारिक डेमो आधी करून बघितला होता, दिसतोय तुम्हाला. त्याला आता जवळजवळ 15-20 मिनिटं नाही, एक अर्धा तास, पाऊण तास झालेला आहे. इतकं ते आहे, तो कलर त्याला आलेला आहे परत. एकाच ग्लासमध्ये नाही. हे बघ बाबू, इकडे हे पकड असं. तर मी हे 2 वेळा केलं साहेब. मी एखाद्या गोष्टीचं प्रूफ घेतोय, लक्षात घ्या. या डेमो मार्फत आपण लोकांच्या जसं शहरातून केमिकल काढून टाकत होतो, तर या ॲलोविकॅलच्या डेमोमध्ये आपण यातून जनावरांच्या शरीरातून केमिकल मुक्त करायचं सुद्धा काम करतोय. जनावरांच्या शरीराला डिटॉक्सिफिकेशन करायचं काम या डेमो मार्फत तुम्हाला बघायला मिळालं असेल. मग आपण हे काम, जसं जनावरांचं दूध पण वाढवतोय,
त्याचबरोबर फॅट वाढवतोय, SNF वाढवतोय आणि त्याचबरोबर जनावरांचं आरोग्य म्हणजे त्याच्या शरीरामध्ये असणारं जे केमिकल आहे, ते केमिकल काढून जर डिटॉक्सिफिकेशन जर करत असेल, तर मला असं वाटतं नक्कीच हा प्रॉडक्ट शेतकऱ्यांसाठी अतिशय सुंदर आणि डिटॉक्सिफाय करणारा प्रॉडक्ट आहे. थँक यू सो